सावध नव्हते, लेग बाईज असल्याचा इशारा पंचांचा. आजच्या या सामन्याचे पंच तरंजी कडू यांनी आपल्याला इशारा पोहोचवलेला आहे. एका धावेने खातं उघडलेलं आहे या ठिकाणी मॅजिक मोबाईल या संघाचं. सुरेख चेंडू या दरम्यान सुरेख असा चेंडू, तेवढा सुरेख असा खेळून काढलेला गलीच्या दिशेने. एक धाव. पहिलं षटक सावधगिरीने खेळताना दोनही बाजू, दोनही संघ. सुरेख फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने, आमच्या दिशेने येतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा तरंजी कडू यांचा चौकार असल्याचा. 6 धावा फलकावरती लागलेल्या. चेमतेम पहिलं षटक सुरू. मुकद्दर सिंग गोलंदाजी करतोय, त्याच्या गोलंदाजीवर प्रहार. जितेशजी आळे पोलीस खात्याशी कार्यरत असलेले फलंदाज. पुन्हा एकदा सुरेख असा फटकार कव्हरच्या दिशेने. यावेळी मात्र धाव मिळणार नाही, कारण या ठिकाणी अतिशय चपळ असं क्षेत्ररक्षण झालेलं आणि चौकाराने खातं उघडलं. जितेशजी आळे पोलीस खात्याशी कार्यरत आपल्या काटोलिया यावेळी फारसा संपर्क होऊ शकला नाही. अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी करतो. एका चौकारानंतर आपल्या लय मध्ये परत येतोय. एका षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. 6 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. सौरभ सरडे पर्पल कॅपचे दावेदार हे आता गोलंदाजी करता येत आहेत. मोहित पांडे आणि जितेशजी हे दोन्ही फलंदाजांची जोडी खेळपट्टीवर. अगदी उंचावर सोडलेला चेंडू, तेवढा सुरेख असा फटकार आणि चोरटी धाव म्हणता येईल. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये असलेला हा चेंडू होता. फेकी एसटी कडे झालेली होती, परंतु एसटी पासून लांब राहिली आणि आपल्या सुरक्षित स्थळी पोहोचले फलंदाज मोहित पांडे. 3 चेंडू 2 धावांवर. सुरेख फटका पुन्हा एकदा. रेंगाळत चेंडू जातोय लॉंग ऑन ला. फडीमधून सुंदर असा आवाज आलेला होता फडी आणि चेंडूच्या संपर्काचा. धावसंख्या वाढून झालेली आहे 8 धावा. दुसरं षटक प्रगतीवर असताना गोलंदाजी करतोय सौरभ चरडे. हलक्या हाताने ढिल्या हाताने खेळलेला हा फटकार होता, तरी सुद्धा मिड विकेटच्या दिशेने गेलेला फटकार. 1 धाव निश्चितच प्राप्त होईल. 1 धाव प्राप्त झालेली. 9 धावा फळ्यावरती लागलेल्या. दुसरं षटक प्रगतीवर असताना 9 धावा फळ्यावरती. सावध पवित्रा घेत रिंगणाचं बंधन असलेलं हे षटक खेळून काढताना दोन्ही फलंदाज. उत्साह नसलेली दात पंचांकडे मागताय खरी, परंतु संपूर्ण प्रेक्षकांना दिसलं इथनं की अंगाला लागून हा चेंडू गेलेला.
यावेळी मात्र संपर्क होऊ शकला नाही फडी आणि चेंडूचा पर्पल कॅपचे दावेदार असलेले सौरभ चरडे सर्वात जास्त फलंदाजांना बाद करण्याचं श्रेय त्यांच्या बाजूने आहे, त्यामुळे त्यांना पर्पल कॅप मिळालेली आहे. त्याच उत्तर या ठिकाणी पाहायला मिळतं. आतापर्यंत 5 चेंडू टाकले आणि केवळ 3 धावा आपल्या षटकामध्ये दिल्या. यावेळी मात्र संपर्क झाला फडी आणि चेंडूचा लॉंग ऑनला गेलेला फटकार. या ठिकाणी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, संधीचा फायदा देणार नाही. एकाच धावेवर समाधानी होतील. 2 षटकांचा खेळ पूर्ण, रिंगणाचं बंधन संपलेलं. 10 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. जितेशजी खेळतायत 8 चेंडू 6 धावांवर, 1 चौकाराच्या मदतीने, आणि मोहित पांडे खेळतोय 4 चेंडू 3 धावांवर. धाकड फलंदाज आघाडीची जोडी मॅजिक मोबाईल या संघाकडून. दोनही दमदार असे फलंदाज आणि सुंदर अशी गोलंदाजी करताना आतापर्यंत पर्पल कॅपचे दावेदार असलेले सौरभ चरडे पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा दिल्या. नयन भाऊ पांडे या ठिकाणी स्कोरिंगचं काम सांभाळतायत, आमच्या मंडळाला सहकार्य करतायत. कधी कधी मराठीमधून अतिशय सुंदर असं समालोचन सुद्धा करतात, प्रेक्षकांचं सुद्धा मनोरंजन करतात. ते या ठिकाणी ऍप अपडेटचं काम करतायत सध्या. तिसरे षटक घेऊन आलेला गोलंदाज आदित्य पारवेकर कर्णधार. सुरेख असा चेंडू, तेवढा सुरेख असा फटकार. चेंडू जातोय ऑनच्या दिशेने, लॉंग ऑनला. 1 धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करताना दिसत आहेत. आदित्य पारवेकर गोलंदाजी करतोय, स्वतः कर्णधार सुद्धा. कर्णधार विरुद्ध कर्णधार. निर्धाव चेंडू, दोनही कर्णधार या ठिकाणी फलंदाजी आणि गोलंदाजी मध्ये पाहायला मिळतोय. यावेळी मात्र सूर गवसलेला दिसतोय. फलंदाजाला हलकासा याला दिशा दिली. हा सेकंड स्लिप मधून गेलेला फटकार. धाव संख्या वाढून झालेली आहे 12 धावा. पंचांचा इशारा वाईड दिलेला आहे. धाव संख्या वाढून झालेली आहे 13 धावा. यावेळी पुन्हा त्याच ठिकाणी जितेशजी यांनी मारलेला फटकार. धाव संख्या वाढून झालेली 14 धावा. आदित्यचा सामना करणार यावेळी मोहित. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न. पंचांनी उजव्या अष्टीच्या बराच बाहेरून जाणारा चेंडू वाईड दिलेला आहे. धाव संख्या वाढून झालेली आहे 15 धावा. धावा फड्यावरती लागलेला आहे. तिसरं षटक प्रगतीवर असताना पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न. उजव्या अष्टीच्या बाहेर जाऊन मारण्याचा हा प्रयत्न होता या ठिकाणी. यावेळी मात्र सुरेख असा संपर्क झाला. चेंडू येतोय आमच्या दिशेने, मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी कुठलीही चुकी न करता फेकी केली यष्टी रक्षकाकडे. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघाकरता 1 धाव गोळा केलेली. धाव संख्या वाढून झालेली आहे 16 धावा. बिनगडी बाद 16 धावा. अशी दमदार अशी सुरुवात. सावध पवित्रा घेत सावध अशी सुरुवात म्हणावं लागेल. याला दिशा देण्याचा प्रयत्न होता. हलकासा हवेत असलेला चेंडू, परंतु कुठलीही जोखीम नाही. वाईड मिड ऑफला मारलेला फटकार होता. कव्हर आणि वाईड मिड ऑफच्या मधनं.
3 षटकांचा खेळ पूर्ण 17 धावा. सावध पवित्रा दोन्ही फलंदाज खेळतायत 7 चेंडू 5 धावांवर खेळतोय मोहित आणि जितेशजी खेळतायत 11 चेंडू 9 धावांवर एक चौकाराच्या मदतीने. आदित्य पारवेकर यांनी पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्ची केल्या परंतु कुठली सफलता प्राप्त झालेली नाही. त्याआधी सौरभ चरडे यांनी पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्ची केल्या खरी पण त्यांना सुद्धा कुठलीही सफलता प्राप्त झालेली नाही. जवळपास 5.67 च्या सरासरीने 5.67 च्या सरासरीने खेळतायत 5.67 या सरासरीने. आणि नवीन गोलंदाज पियुष पांडे. आता या ठिकाणी मात्र युद्ध पाहायला मिळेल पांडे विरुद्ध पांडे अवघ्या काही क्षणामध्ये. आता या ठिकाणी पियुषचा सामना करतोय जितेशजी. पोलीस खात्याला कार्यरत आपल्या काटोल येथे. सुरेख फटका चेंडू आमच्या दिशेने येतोय करा बघावं लागेल या ठिकाणी निश्चितच मोठा एक सुरेख असा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने हाणलेला चौकार दुसरा चौकार त्यांच्या फळीमधून निघतोय आणि या ठिकाणी आज सूर गवसलेला दिसतोय जितेशजी आळे सरांना. 12 चेंडूंमध्ये 13 धावा काढून 2 चौकाराच्या मदतीने नाबाद आपल्या संघाला आघाडीचे फलंदाजांची जोडी. सुंदर असा आवाज आला होता फडी आणि चेंडूच्या संपर्काचा. त्यावेळीच कळलं होतं क्षेत्ररक्षकांनी आटोकाट प्रयत्न केला खरी. यावेळी मात्र कव्हर आणि कव्हरला मारलेला सुरेखाचा फटका दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न होतो. बघायचा चेंडू येतो गोलंदाजाकडे. या दरम्यान दोन्ही गोलंदाजांनी आपल्या संघ करता 2 धावा एकत्रित केल्या. आता मात्र धावांची गती वाढवण्याचा मानस घेऊन आलेले हे दोन्ही फलंदाज 23 धावा फळ्यावरती लागलेले आहेत. 4थं षटक प्रगतीवर असताना या ठिकाणी आतापर्यंत सुरेख गोलंदाजी सुरू होती. आता मात्र या 2 चेंडूमध्ये 6 धावा एकत्रित केल्या दोन्ही फलंदाजांनी. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू होता त्याला संपर्क होऊ शकलेला नव्हता आणि पॉइंटच्या दिशेने प्रयत्न होता टोलवण्याचा आणि झेल देऊन बाद परतताना सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल. बघितलं की हा फलंदाज मारण्याचा प्रयत्न करतोय अशा क्षणी आपल्या खांद्याचा वापर केला आणि उसळी घेणारा चेंडू सरळ फळीवर आला. पॉइंटच्या दिशेने टोलवला खरी परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि पहिली सफलता या ठिकाणी पियुष पांडे यांना प्राप्त झालेली. बाद झालेले फलंदाज जितेशजी पांडे आडे. ती बाजूला असलेली शेकोटी तिथून विझवा. आम्हाला अशा सूचना आल्या आहेत त्यानुसार ती शेकोटी तिथून विझवा. क्रीडांगणाच्या बाहेर तुम्ही शेकोटी करू शकता. पुढे सरसवून टोलवण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने माफ करा लॉंग ऑफला गेलेला हा फटकार 1 धाव निश्चितच प्राप्त होईल आणि झाली सुद्धा 24 धावा फळ्यावरती लागलेल्या. धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न करत असतानाच या ठिकाणी बाद होऊन परतले जितेशजी आणि आता ही संपूर्ण जबाबदारी रवी आणि मोहित यांच्या खांद्यावरती. उजव्या यष्टीच्या बराच बाहेरून जाणारा चेंडू. आजच्या सामन्याचे पंच श्यामसर पवनीकर यांनी याला वाहिड घोषित केलेलं. अवांतर 25 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 1 गडी बाद 25 धावा. फारसा या ठिकाणी हो नाही सुरू असताना योग्य असा ताळमेळ नव्हता फलंदाजांमध्ये. नकार दिला मोहित पांडे यांनी. नकार दिला. कुठलीही जोखीम पत्करायची नाही. आताच एक झटका लागलेला आहे त्यातून सावरण्याचा प्रयत्न करण्याचा मानस असेल कदाचित. त्या अनुषंगाने नकार दिला असेल. यावेळी मात्र संपर्क होऊ शकला नाही. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू रेंगाळत जातोय मिड विकेटच्या दिशेने. या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी उचलून धरला आणि फेकी करतोय गोलंदाजाकडे. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 1 धाव एकत्रित केली. धावसंख्या वाढून झालेली आहे 27 धावा 26 धावा माफ करा. चार षटकांचा खेळ पूर्ण 26 धावा 1 गडी बाद.
विदर्भाची राजधानी नागपूर या जिल्ह्यातील काटोल या नगरीमध्ये साई नंद रिएलिटीज प्रस्तुत भव्य रात्रकालीन काटोल प्रीमियर लीग अध्यक्ष अंशुभाऊ ठाकूर, उपाध्यक्ष संदीप भाऊ इंगळे, सचिव छगनभाऊ ठाकूर, सहसचिव सलमान भाई अली, त्याचबरोबर इतर त्यांची मंडळी नितीन भाऊ पांडे, राहुल भाऊ वंचमबाई, अक्षय भाऊ हिरुळकर, सुरेख फटका आणि तेवढा सुरेख असा सुरेख झेल या ठिकाणी टिपलेला आणि बाद झालेला फलंदाज मोहित पांडे तंबूत परतताना आघाडीला आलेला फलंदाज आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करत होते. अशा क्षणी सुरेख अशी गोलंदाजी केलेली मुकद्दर सिंग यांनी पहिल्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 5 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सफलता प्राप्त केलेली. आणि या ठिकाणी दुसरा झटका लागताना नवीन आलेले फलंदाज बघावं लागेल. निलेश रिव्हर्स स्वीप आणि सुरेख सुरक्षित असा फटकार गलीच्या वरून मारलेला रिव्हर्स स्वीप. निलेश महंत यांनी आल्याच आपले इरादे जाहीर करून दिलेले. माहिती आहे 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. लो स्कोरिंग मॅचेस होत आहेत. या क्षणी किमान आपण 60-70 पर्यंत पोहोचलो पाहिजे. 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. या गोष्टीचं भान ठेवत मुकद्दर सिंग यांना सफलता प्राप्त झाल्यानंतर मात्र आत्मविश्वास बळावलेला असेल या गोलंदाजाचा निश्चितच, परंतु आल्याच प्रहार केला या ठिकाणी निलेश महंत यांनी, त्यांचा सुद्धा या ठिकाणी आत्मविश्वास बळावलेला असेल. यावेळी मात्र अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी केलेली दिसतो. पायावर हा चेंडू आदळला. धाव मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न होता निलेश महंत यांचा, परंतु चपळ असे गोलंदाज म्हणावं लागेल मुकद्दर सिंग. पहिल्या चेंडूवर बाद, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसरा चेंडू निर्धाव, असं एकंदरीत विवरण या षटकाचं. यावेळी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. फारसा फरी आणि चेंडूचा संपर्क होऊ शकला नाही आणि चेंडू गेला तो फाईन लेगच्या दिशेने. मात्र शॉर्ट फाईन लेगला अडवला गेला. 1 धाव या ठिकाणी प्राप्त केलेली. धावसंख्या वाढून झालेली 31 धावा. 5व्या षटकाचे शेवटचे 2 चेंडू घेऊन येत आहेत मुकद्दर सिंग. बघावं लागेल या ठिकाणी ही जोडी आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करतायत रवी आणि निलेश, आणि सुरेख गोलंदाजी करतो मुकद्दर सिंग. या ठिकाणी संधीचं सोनं करायला पाहिजे होतं. आता यावेळी मात्र फलंदाजाला संधीचं सोनं करावं लागेल. पुढे सरसवून टोलवण्याचा प्रयत्न होता. साफ फसले होते आणि जाळ्यामध्ये अडकले सुद्धा होते, कारण उसळी घेणारा चेंडू होता. जास्त उंची असलेला चेंडू, फळी आणि चेंडूचा संपर्क होऊ शकला नाही. सरळ तो आला एसटी रक्षकाच्या हातामध्ये, मात्र एसटी चित करू शकलेले नाही. पुन्हा तशाच प्रकारचा चेंडू 30 पुनरावृत्ती या ठिकाणी पाहायला मिळाली. प्रशंसा करावी लागेल या गोलंदाजाची. एक चौकार खेचल्यानंतर मात्र आपल्या लय मध्ये परत येतोय खरी. मुकद्दर सिंग यांनी 2 षटकामध्ये केवळ 10 धावा दिल्या आणि एका फलंदाजाला बाद केलं. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 31 धावा फळ्यावरती लागलेल्या आहेत. 2 गडी बाद. आता बघावं लागेल अखेरच्या 3 षटकांमध्ये बरचसं काही निर्भर असेल या सामन्याचं चित्र. दोनही संघ मातब्बर, दोनही संघामध्ये ती क्षमता आपापल्या संघाला विजयी करून देण्यामध्ये, दोनही संघामध्ये प्रतिभावान खेळाडूंचा भरणा. दोनही संघामध्ये अष्टपैलू खेळाडू, गोलंदाज, फलंदाज. निश्चितच हा सामना सुद्धा लो स्कोरिंग होईल आणि आम्ही गेलं सातत्यपूर्ण पाहतोय. गेल्या 3 दिवसापासून दुपार नंतरचे सामने हे लो स्कोरिंग होत आहेत दिवसेंदिवस. दर्पणात जो संघ चांगली कामगिरी करतो तो आपल्या बाजूने विजय खेचून घेतो, अशी प्रचिती या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. 60च्या आसपास, 60 धावांच्या आसपास असलेले भरपूर सामने या ठिकाणी पाहायला मिळाले.
5 षटकांचा खेळ पूर्ण 31 धावा आणि आता मात्र पुन्हा एकदा सौरभ सरडे पर्पल कॅपचे दावेदार असलेले तर प्रदान केलेले गोलंदाज गोलंदाजी करतायत, त्यांचा सामना करतायत निलेश महंत. चेंडू हवेत मात्र बघावं लागेल या ठिकाणी आणि सुरेख झेल टिपलेला फाईन लेगला उलट्या दिशेने एवढं सोपं आणि शॉर्ट फाईन लेगला उंच उडालेला झेल उलट्या दिशेने पकडून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. निश्चितच अवघड दिसणारा हा फलंदाज याला तंबूचा रस्ता दाखवला, अडथळा निर्माण केलेला होता या फलंदाजांनी. आणि आता आलेले फलंदाज पराग कोल्हे जे आयोजक कमिटीमध्ये सुद्धा आहेत. पराग आणि रवी यांच्या खांद्यावर बरीचशी जबाबदारी असेल. बॅटची कळा घेत चेंडू जातो आहे गलीच्या दिशेने. रनर आहे, त्यांना रनर आहे या गोष्टीचं भान ठेवा. थोडस वेगळं चित्र पाहायला या ठिकाणी मिळालं. लक्ष नसेल कदाचित गोलंदाजाचं, त्यांना वाटलं की आता आपल्याला एक बळी मिळाला, आनंद उत्साह साजरा करत होते. परंतु त्यांच्या सहकार्याने सांगितलं की त्यांच्याकरता रनर आहेत, धावपटू ठेवला आहे त्यांच्याकरिता, त्या गोष्टीचं भान ठेवलेलं. 32 धावा. पुन्हा एकदा हलकासा शॉर्ट सिली मिड ऑफर सोडलेला चेंडू या ठिकाणी खराब फेकी झालेली आहे. बघायचा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, जोवर चेंडू येतोय गोलंदाजाकडे आणि सरळ यष्टीवर हा चेंडू आपल्याला पुन्हा तिसरी धाव घेण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न होतो. पुन्हा एकदा या ठिकाणी आणि बघावं लागेल साठी धाव घेण्याचा प्रयत्न होतो काय तर फारच वेगळं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं. दुसऱ्या फेकीत मात्र चेंडू एसटीवर आदळला आणि सरळ गेला तो पुन्हा क्षेत्ररक्षकाकडे. या दरम्यान दोन्ही गोलंदाजांनी गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल, समतोल राखला आपल्या धावण्यामध्ये आणि 3 धावा एकत्रित केल्या. 3 धावा, एक धाव महत्वाची असते. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे खरी, चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता. चेंडू आमच्या दिशेने आला होता, जवळपास स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा फटकार होता. सिद्धांत या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. सद्दीन या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. त्यांना माहिती आहे झील पर्यंत आपण पोहोचू शकणार नाही, अशा क्षणी आपल्या संघाच्या धावा वाचवण्याचा प्रयत्न केला. ठीक 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 ठीक. पुढचा चेंडू उंच डब्याचा चेंडू होता आणि आपल्या जाळ्यामध्ये अलगद फसवलं, ललचावलं. मोठा फटका मारा आपण प्रवृत्त केलं आणि झेल देण्यास प्रवृत्त केलं. प्रशंसा करावी लागेल या सहा षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. अक्षरशः मुसक्या आवडलेल्या आहे गोलंदाजांनी आणि पर्पल कॅपचे दावेदार सौरभ पुन्हा आघाडीवर. 2 फलंदाजांना बाद केलं. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न, पराग या चेंडूला समजू शकले नाही.
सरळ चेंडू आराम करायला गेला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या चेंडूवर धाव मात्र निश्चितच मिळणार नाही. 36 धावांवर थांबलेली धाव संख्या. यावेळी मात्र संपर्क झाला फळी आणि चेंडूचा थोडस गलीमध्ये खराब क्षेत्ररक्षण. एक धाव दुसरी धाव घेण्याचा मानस हाणून पाडलेला क्षेत्ररक्षकांनी. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये विचार करावा लागेल. या ठिकाणी मॅजिक मोबाईल फायदा घेत आहेत खराब क्षेत्ररक्षणाचा. त्या अनुषंगाने या ठिकाणी आरोग्य मंदिर याला विचार करावा लागेल क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत. 37 धावा फळ्यावरती लागलेल्या. 7वं षटक प्रगतीवर. बॅटची कळा चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला. हलकासा आवाज आला म्हणजे फळी आणि चेंडूचा संपर्क झालेला असावा. या चेंडूवर धाव निश्चितच मिळणार नाही. धाव संख्या स्थिरावलेली. ज्याप्रमाणे नाव आहे मॅजिक मोबाईल या संघाचं त्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे खेळ होताना या ठिकाणी दिसत नाही. दोनही संघ तुल्यबळ आहे, शंका नाही. दोनही संघ मातब्बर आहे. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. शरीरापासून लांब ठेवायचा प्रयत्न केला आणि तो वाईड गेला. अशा क्षणी आता धावसंख्या वाढून झालेली आहे. 38 धावा. जाणून बुजून शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतायत. त्याला माहित आहे मृत षटकामध्ये या ठिकाणी हल्ले होतील, वार होतील. पुन्हा यावेळी मात्र शरीराच्या अगदी जवळून पंचांचा इशारा. पुन्हा एकदा वाईड असल्याचा त्यांनी रिव्ह्यू घेतलेला आहे गोलंदाजांनी. वाईड या ठिकाणी. संपर्क पाहिजे तसा झाला नाही आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. योग्य असा ताळमेळ यश राऊत आणि पराग कोल्हे यांच्या दरम्यान. पराग कोल्हे यांना धावपटू आहेत. ते धावपटू अतिशय चाणाक्ष असलेले. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न पराग यांचा. चेंडू जातोय हळूहळू का होईना लॉंग ऑफला. एक धाव निश्चितच प्राप्त होईल. या एका धावेने धावसंख्या वाढून झालेली आहे. 41 धावा. 4 गडी बाद. आणि हळूहळू ही जोडी आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करते पण वेळ फार कमी आहे. शेवटच्या 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. आदित्यचा पुढचा चेंडू आणि मोठा फटकार आला तो यश राऊत यांच्या. सुरेख गोलंदाजी करत होते या षटकामध्ये आणि आधीच्या षटकामध्ये. आणि आपल्या धावा झालेल्या 47 धावा. 7 षटकांचा खेळ पूर्ण. 47 धावा. 4 गडी बाद. यश खेळतो 3 चेंडू 7 धावांवर 1 षटकाराच्या मदतीने. आणि पराग खेळतो 5 चेंडू 4 धावांवर. अखेरच्या षटकामध्ये काय होईल बघावं लागेल. भरपूर फलंदाज येणे बाकी. या गोष्टीचं भान ठेवावं लागेल. ठेवत असेल आणि सुरेख गोलंदाजी आतापर्यंत झालेली या ठिकाणी. एक आपल्या भात्यातील शस्त्र काढून त्याचा वापर षटकाराने केला. यावेळी पुन्हा चेंडू हवेत. माफ करा. लॉंग ऑनला गेलेला फटकार. एकाच धावेवर समाधान होतील. धावसंख्या वाढून झालेली 48 धावा. अखेरच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक. आता मात्र यश विरुद्ध पियुष. निश्चितच मोठा एक. या शंका नाही. जसा फळी आणि चेंडूचा संपर्क झाला त्यावर शिक्का कडे गेले. याचाच अर्थ 6 धावा.
54 धावा फळ्यावर लागल्या. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि गोलंदाजांनी स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये झेल टिपलेला. आता मात्र जाळ्यामध्ये अडकवलं. 5वा झटका. 54 धावा फळ्यावरती. अखेरच्या काही चेंडूंचा खेळ शिल्लक. आधीच्या चेंडूवर मात्र त्यांना सफलता प्राप्त झाली होती. आता आलेला फलंदाज करण. यावेळी फारसा संपर्क झाला नाही. फडी आणि चेंडूचा एक धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न होतोय की हो सुरेख फेकी सरळ गोलंदाजाकडे, मात्र थोडा उंचावरून अतिरिक्त जोखीम या ठिकाणी पत्करण्याचा मानस नव्हता दोन्ही फलंदाजांचा. एकाच धावेवर समाधानी. 55 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 5 गडी बाद आणि अखेरच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक. पराग कोल्ह्याच्या फडीमधून निघालेला हा फटकार चेंडू येतोय सीमारेषेच्या दिशेने. या ठिकाणी एक धाव घेतलेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि जोवर चेंडू येतोय यष्टीरक्षकाकडे या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघाकरता 2 धावा एकत्रित केल्या. 57 धावा सन्मानजनक स्कोर म्हणावा लागेल, असं म्हणावयास हरकत नाही. अखेरच्या चेंडूचा खेळ शिल्लक आणि अक्षरशः बांधून ठेवलं गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी. पियुष पांडे आतापर्यंत सुरेख गोलंदाजी. एक षटकार वगळल्यास हा 1 शॉट आहे. हा या ठिकाणी 1 शॉट दिलेला आहे. पराग कोल्हे याच्या फडीमधून आणि या ठिकाणी बाद झालेले फलंदाज. 56 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 57 धावांचा पाठलाग करावा लागेल.
1 स्टार्ट. पहिला चेंडू सुरेख चेंडू आणि आदित्य पारवेकर फारसी काही कामगिरी करू शकलेली नाही आपल्या संघाकरता. लो स्कोरिंग मॅच आहे. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. अशा क्षणी सुरेख अशी गोलंदाजी करण यांच्याकडून. चेंडूवर वचक निर्माण केलेली करण गोलंदाज आणि पहिल्या फलंदाजाचं पतन या ठिकाणी होताना. पहिल्याच चेंडूवर पतन होताना या ठिकाणी करण यांनी वचक निर्माण केलेला. दुसरा चेंडू डावखोले फलंदाज आले आल्यास हवेत मारलेला फटकार झेलू शकला असता. प्रयत्न केला होता घरी. दुसरा झटका सुद्धा या ठिकाणी लागू शकला असता, परंतु या ठिकाणी झेल सुटलेला. अथक प्रयत्न केला विरुद्ध दिशेने जाऊन या झेलला पकडण्याचा प्रयत्न होता. रिंगणामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना एक जीवदान मिळालं असं म्हणावयास हरकत नाही. या ठिकाणी फलंदाज सादिन यांना संधीचं सोनं करावं लागेल. सादिन यांना आता कॅचेस विन मॅचेस म्हणतात. लो स्कोरिंग मॅच आहे. पुन्हा पुरळेसर साऊंड टोलवलेला चेंडू चेंडू जातोय. ओहो पुन्हा झेल. कव्हरला कुठलीही चुकी केलेली नाही क्षेत्ररक्षकांनी. अक्षरशः खेळाडू तंबूत परतताना प्रशंसा करावी लागेल या गोलंदाजाची. नवीन आलेले फलंदाज उत्तम ठाकरे आणि सादिन शहा ही जोडी अक्षरशः नांगी टाकलेली दिसते आघाडीच्या फलंदाजांनी. लो स्कोरिंग मॅच आहे. सावधगिरीने आपल्या संघाला सांभाळायला पाहिजे आणि या ठिकाणी वचक निर्माण केला, धाक निर्माण केला करण महंत यांनी. जालेंद्रभाई अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी करतोय. निश्चितच या ठिकाणी आत्मविश्वास बळावलेला असेल करण मेतांगडे यांचा. निश्चितच आतापर्यंत केवळ 4 चेंडू झाले, 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. हाच एक खेळामध्ये जो उत्साह निर्माण होतो. 1-2 फलंदाजाला जर बाद केलं तर आत्मविश्वास बळावतो आणि तडफडा देतो पुढचा संघ. अशा प्रकारची स्थिती. थोडीशी तांत्रिक अडचण आलेली असावी, पंचांनी नकारला. आजच्या या सामन्याचे पंच श्यामजी पवनीकर आणि विशालजी तरंजी कडू.
पुढे सरसावून डोलवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, कव्हरच्या दिशेने जाणारा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा, चौकार. पाच धावा फळ्यावरती लागलेल्या आहेत, 2 गडी बाद आणि थोडस दडपण कमी करताना उत्तम ठाकरे. या चौकाराने निश्चितच थोडस दडपण कमी झालेलं असेल. पुढे सरसावून मारलेला फटकार, यावेळी मात्र फळी आणि चेंडूचा संपर्क होऊ शकला नाही. फाईन लेगच्या दिशेने थोडस खराब क्षेत्ररक्षण, मात्र या संधीचा फायदा होणार नाही. एकाच धावेवर समाधानी दोन्ही फलंदाज. 1 षटक 6 धावा 2 गडी बाद असं समीकरण. डीजे विदर्भाची राजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यातील काटोल या नगरीमध्ये साईनंद रियालिटीज प्रस्तुत भव्य रात्रकालीन काटोल प्रीमियर लीग दमदार अशी सुरुवात आणि आयोजन आणि नियोजन अतिशय उत्तम पर्व 4/2024. अध्यक्ष सन्माननीय अंशुभाऊ ठाकूर, उपाध्यक्ष संदीप भाऊ इंगळे, सचिव छगन भाऊ ठाकूर, सहसचिव सलमान भाई अली, नितीन भाऊ पांडे, राहुल भाऊ पंचमभाई, अक्षय भाऊ हिरोडकर, पराग भाऊ कोल्हे, आदित्य भाऊ पारवेकर, रोशन भाऊ गजबिये, पीयूष भाऊ जयस्वाल, चेतन भाऊ भजन, अविनाश भाऊ वाघमारे यांच्या अथक प्रयत्नामधून या ठिकाणी यशस्वी होताना उत्कृष्ट असं आयोजन आणि नियोजन प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या इतर काही मंडळींनी सहकार्य केलं, त्यांचे सुद्धा मंडळातर्फे खूप खूप धन्यवाद. यावेळी मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न ऑनच्या दिशेने, या चेंडूवर धाव निश्चितच मिळणार नाही. सरळ चेंडू विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. जितेश, चेंडू हवेत, निश्चितच मोठा एक असेल यात शंका नाही. पंचांचा इशारा, दोन्ही हात आकाशाकडे, षटकार. अतिशय अचूक टप्प्यावर मिळालेला चेंडू होता. यावेळी सुद्धा सुरेख फटका, चेंडू हवेत, यावेळी सुद्धा फलंदाज आणि हा चौकार. पंचांचा दोन फटकार, एक स्क्वेअर लेगला मारलेला षटकार आणि आता लॉंग ऑफला ऑनला. आणि लगेच आपल्या लय मध्ये परत येताना जितेजी आडे, पोलीस खात्याशी कार्यरत असलेल्या आपल्या काटोल या नगरीमध्ये सोळा धावा फळ्यावरती, 10 चेंडूमध्ये 16 धावा, तडाखेबंद फलंदाजी करण्याचा प्रयत्न केलेला होता उत्तम ठाकरे यांनी. केवळ 7 चेंडूमध्ये दणदणीत 15 धावा कुठल्या 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने बाद होऊन परतले नवीन फलंदाज मुकद्दर सिंग.
16 धावा फड्यावरती लागलेल्या 3 गडी बाद आणि आडे यांना पहिली सफलता. पुन्हा बॅटची कडाके चेंडू जात वा यष्टीरक्षकाच्या मागे एक धाव निश्चितच प्राप्त होईल. दुसरी धाव घेण्याचा पुन्हा या ठिकाणी बघतोय चेंडू सीमारेषेकडे जातोय. करा 2 धावा एकत्रित केल्या. योग्य असा ताळमेळ नव्हता, कळलं नाही दोघांनाही. सादिन आणि मुकद्दर सिंग यांच्या दरम्यान 2 धावा एकत्रित केल्या. धावसंख्या वाढून झालेली 18 धावा 3 गडी बाद. दुसऱ्या षटकाचा अखेरचा चेंडू. सन्मान केला या चेंडूचा, अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू. या चेंडूवर धाव मात्र मिळालेली नाही. निश्चितच 2 षटक 18 धावा 3 गडी बाद. समीकरण आलेलं आहे 36 चेंडू 39 धावा. दोन षटकांचा खेळ पूर्ण 18 धावा 3 गडी बाद. सादिन खेळतो 1 चेंडू 1 धावांवर. मुकद्दर सिंग खेळतोय 2 चेंडू 2 धावांवर. गोलंदाजीचा भार पुन्हा एकदा करण यांच्या खांद्यावरती, कारण पहिल्या षटकामध्ये यश आलेलं होतं. 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला होता. सादिन डावखोरे फलंदाज. यावेळी मात्र फडी आणि चेंडूचा संपर्क झाला, खरी थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. याचा सन्मान केला शॉर्ट सिली मिड ऑन वर, कारण डावखोरे फलंदाज आहेत सादिन. त्यांच्या शॉर्ट सिली मिड ऑन वर हा चेंडू अडवला गेला. या चेंडूवर धाव मात्र निश्चितच मिळालेली नाही. रिंगणाचं बंधन संपलेलं 2 षटकानंतर. यावेळी मात्र वळण घेणारा चेंडू स्क्वेअर लेगला, कारण त्यांच्या आणि या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा प्राप्त केलेली. योग्य असा ताळमेळ नव्हता दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये. या संधीचा फायदा घेत दोन्ही फलंदाजांनी ताबडतोब अशा 2 धावा घेतल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. योग्य असा ताळमेळ, चुकीला माफी नाही. थोडस चुकीचं क्षेत्ररक्षण. एका धावेला 2 धावामध्ये कन्वर्ट करताना 2 धावामध्ये बदल केला एका धावेचा. बॅटची कडाके चेंडू जातोय सेकंड स्लिप मधून सीमारेषेच्या दिशेने पाठलाग करताय 2 क्षेत्ररक्षक आणि चेंडू या ठिकाणी जिंकलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा. आजच्या या सामन्याचे पंच श्याम सर यांनी याला चौकार घोषित केलेला आहे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे 24 धावा. भाकड अशी सुरुवात करताना जवळपास 10च्या सरासरीने खेळतात दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा सादिन यांच्या फळीमधून निघालेला जवळपास त्यांच्या लॉंग ऑनला मारलेला फटकार. एकाच धावेवर समाधानी असतील. धावसंख्या वाढून झालेली आहे 25 धावा. तिसरं षटक प्रगतीवर असताना मुकद्दर सिंग खेळतो 2 चेंडू 2 धावांवर आणि सादिन खेळतो 5 चेंडू 8 धावांवर. एक चौकाराच्या मदतीने या आधीच्या चेंडूवर खेचलेला चौकार पकडून सुंदर असं पुन्हा एकदा लय मध्ये परत येताना युद्ध पाहायला मिळेल, द्वंद्व पाहायला मिळेल. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा सामना होईल. या आधीचा सामना झाला तशाच प्रकारे त्याच सामन्याची पुनरावृत्ती या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण या ठिकाणी थोडसा वळण घेणारा चेंडू हा झेल होऊ शकला असता कदाचित. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो. जोर चेंडू येतो एचटीकेकडे. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 2 धावा एकत्रित केल्या. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू होता. तेवढा सुंदर असा फटकार होता. वळण घेणारा टप्पा खाल्ल्यानंतर वळण घेणारा हा चेंडू गलीच्या दिशेने पुन्हा स्लिपकडे वळला. 27 धावा 3 षटक 3 गडी बाद आणि या जोडीने आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न केलेला. सावरतायत. बापाची चप्पल घातली.
क्रिकेट प्रेमींना आणि उपस्थित मान्यवरांना विनंती आहे, आपापल्या मोटरसायकलची काळजी घ्या। 2 दिवसाआधी या ठिकाणी एक मोटरसायकल चोरीला गेलेली होती, त्या गोष्टीचं भान ठेवत अधूनमधून आळीपाळीने का होईना आपल्या गाडीवर नजरा ठेवा। जाऊन पहा, कोणी अनोळखी व्यक्ती असेल तर इतरांनाही कळवा। शाहीन नावाची गाडी 5232 क्रमांक असलेली गाडी 2 दिवसाआधी चोरीला गेलेली होती। आम्ही आपल्याला अवगत करत आहोत, या जबाबदार मंडळ राहणार नाही, या गोष्टीची दक्षता घ्यायची आहे। फिरकी गोलंदाज मोहित पांडे, दोन्ही साइडनी कटर म्हणतात त्याला, मध्यम गती तेज। ओहो, समजू शकले नाही, चेंडू अखेरच्या क्षणी वळण घेणारा हा चेंडू फळीला लागून 'कृपया क्रीडांगणामध्ये कोणी शेकोटी पेटवणार नाही' या गोष्टीची नोंद घ्यायची आहे। मग अशीच एक अपघात होताना वाचलेला आहे, त्यामध्ये एक बॉम्ब फुटला होता, सुतडी बॉम्ब होता। अठ्ठावीस धावा फळ्यावरती। बराच वेळ होता फलंदाजाकडे, जागा करून मारण्याचा प्रयत्न, मागे जाऊन उजव्या पायावर पूर्ण शरीराचं वजन घेऊन हा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क फारसा फळी आणि चेंडूचा झालेला नव्हता। या चेंडूवर धाव होऊ शकलेली नाही। यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप यशस्वी, सुरेख असा फटकार मुकद्दर सिंग यांच्या फळीमधून निघालेला, गलीच्या वरून मारलेला फटकार। बत्तीस धावा फळ्यावरती लागलेल्या, 3 गडी बाद, 14 षटक प्रगतीवर असताना 27 चेंडू 25 धावा असं समीकरण। पुन्हा आपल्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होता मोहित यांचा, अलगद सोडलेला चेंडू शॉर्ट सिली मिड ऑफ वर अडवला गेला। या चेंडूवर धाव मात्र मिळालेली नाही। मोहित विरुद्ध मुकद्दर सिंग अशी जुगलबंदी युद्ध पाहायला मिळेल। यावेळी मात्र हलकासा का होईना याचा संपर्क झाला, खरी चेंडू जातोय लॉंग ऑन ला, 1 धाव प्राप्त होईल यात शंका नाही। धावसंख्या वाढून झालेली आहे 32 धावा, 3 गडी बाद। 4थ्या षटकाचा अखेरचा चेंडू, या षटकानंतर पाण्याचा हलकासा अवकाश राहील याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडूंनी। डावखोरे फलंदाज त्यांच्या फळीमधून हा चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने, जवळपास थोडासा खराब थ्रो, मात्र फायदा घेता येणार नाही फलंदाजाला। 1 धाव निश्चितच या ठिकाणी प्राप्त झालेली। 34 धावा, 3 गडी बाद, 4 षटकांचा खेळ पूर्ण।
यांच्यातर्फे पुन्हा एकदा जितेशजी गोलंदाजीचा भार सांभाळताना अचूक टप्प्यावर टिचून मारा करतायत. छोटासा रनअप, त्यात व्हेरिएशन ऑफ कटर. उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूला वळवण्यात यशस्वी असतात. यावेळी मात्र पुढे सरसावून टोलवलेला फटकार स्ट्रेटला गेलेला जवळपास. धावसंख्या वाढून झालेली आहे 35 धावा, 3 गडी बाद, 5 षटक प्रगतीवर. 22 चेंडू 22 असं समीकरण आलेलं. 22 चेंडू 22 धावा असं समीकरण. अजूनही दोन्ही संघ या सामन्यामध्ये कायम हल्ला चढवण्याचं काम करतात फलंदाज. पंचांकडे काहीतरी दाद मागितली होती, परंतु अतिशय तटस्थ पंच योग्य निर्णय देतात आतापर्यंत. जितेशजी यांचा पुढचा चेंडू अलगद आणि हा वाईड पंचांचा इशारा. यावेळी मात्र दिशा भटकलेला चेंडू, दिशेवर नियंत्रण ठेवावं लागेल. लो स्कोरिंग मॅच आहे, दोन्ही संघ अतिशय मजबूत तटस्थ. या दरम्यान सुरेख यानंतरचा होणारा सामना VR11 विरुद्ध मॅजिक मोबाईल या दोन्ही संघादरम्यान होणारा हा सामना. VR या संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, त्यांनी 11 खेळाडूंची यादी चिकूभाऊ आणि आमचे यांच्याकडे आणून द्यावं. यावेळी मात्र सुरेख फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने फाईन लेगला, कारण डावखोरे फलंदाज आहे त्यांच्या फाईन लेगला.
हवेत आणि पंचांचा इशारा, दोन्ही हात आकाशाकडे, षटकार या ठिकाणी. औपचारिकता बाकी असं म्हणाव्यास हरकत नाही. 15 चेंडू 5 धावा असं समीकरण आणि याचं संपूर्ण श्रेय जातंय सादीन डावखोरे फलंदाज आणि मुकद्दर सिंग. सादीन सुंदर फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा शरीरापासून लांब ठेवण्यात यशस्वी राहिले गोलंदाज यश राऊत. या चेंडूवर निश्चितच धाव मिळालेली नाही. सादीन सुरेख फलंदाजी करतोय आतापर्यंत. पुढे सरसावून बोलवण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं छोटी महत्वपूर्ण फलंदाजी या ठिकाणी संपुष्टात आणलेली दिसते. सादीन यांची आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणण्याचं श्रेय सादीन यांच्या नावावर कोरलं जाईल. 14 चेंडू मध्ये 24 धावा, 1 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने मुकद्दर सिंग. मॅजिक मोबाईल यांनी अजूनही किल्ला सोडलेला नाही, अजूनही किल्ला लढवतात. ज्याप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती महाराज अखेरपर्यंत किल्ला लढवत होते त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी मॅजिक करताना. उंचावे चेंडू, बेजबाबदार फटकार म्हणू शकतो आपण याला, परंतु सुरक्षित चाली. एक धाव, दुसरी धाव केली. बेजबाबदार खेळी म्हणावं लागेल, काही आवश्यकता नाही. आणि अशा क्षणी मॅजिक मोबाईल पुन्हा एकदा परत येताना दिसतंय सामन्यामध्ये. पहिले तर हा बेजबाबदार फटका होता, परंतु कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हतं, त्यामुळे जाणून बुजून मुद्दामून खेळलेला असेल हा फटकार यात शंका नाही. परंतु एक धाव प्राप्त झालेली होती, जिथे दुसरी धाव 3 क्षेत्ररक्षक या चेंडूचा सामना करत होते. कोणाच्या जागेवर आहे फलंदाज? सचिनच्या जागेवर. योगी गोलंदाजी फलंदाजी करता आलेला नवीन फलंदाज योगी आणि वेदांत सामना करतोय आता मोहित यांचा. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 53 धावा फळ्यावरती लागलेला आहे. 12 चेंडूत 4 धावा असं समीकरण. अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी करतो. निश्चितच आत्मविश्वास बळावलेला असेल, कारण 2 महत्वपूर्ण फलंदाजांना या आधीच्या षटकामध्ये बाद केलं. हलकासा पुश केला, ढकलला. हो नाही नाही, या ठिकाणी बघावं लागेल. क्षेत्ररक्षकांनी गोलंदाजांचा आत्मविश्वास बळावलेला असेल अशा क्षणी अशा प्रकारची गोलंदाजी. आता मात्र केवळ औपचारिकता बनास हरकत नाही. केवळ 3 धावांची आवश्यकता. आरोग्य मंदिर यांना विजयी होण्याकरता त्या दिशेने अतिशय क्लोज जवळ असं क्षेत्ररक्षक सजवलेलं. फलंदाजाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतायत आणि फिरकी गोलंदाज मोहित पांडे. बॅटची कडा घेत चेंडू येतो स्क्वेअर लेगच्या दिशेने. आमच्या दिशेने कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. या ठिकाणी एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो. जोपर्यंत जितेजी या चेंडूला उचलून फेकतो यष्टीरक्षकाकडे. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 2 धावा एकत्रित केलेल्या. आता मात्र 9 चेंडू 1 धावा असं समीकरण. सामना संपल्यानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी लाईनअप व्हायचा आहे, मंचाच्या पुढे लाईनअप व्हायचा आहे दोन्ही संघाच्या खेळाडूंनी. बॅटची कडा घेत चेंडू आणि अजूनही किल्ला सोडलेला नाही, अजूनही किल्ला सोडलेला नाही.
मॅजिक मोबाईल यांनी आरोग्य मंदिर एका धावाची पकड मोहित पांडे यावेळी मात्र फळी आणि चेंडूचा संपर्क झाला आणि विजयी झालेला संघ आरोग्य मंदिर दोन्ही संघ लाईन अप करतील या ठिकाणी